SK कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। जय माताजी। आज आपण मस्त असे छान पौष्टिक लाडू बनवते मी। आता गरबा खेळायला जाता, गरबा खेळायला एनर्जी लागते, त्याच्यासाठी मस्त पौष्टिक लाडू बनवते मी। तर आपण सगळ्यात पहिले गुळचं पाणी करून घेऊया, आपण पगळून घेऊया, असे वितळून घेऊया चांगलं। आता ही 1 वाटी मी गुळ घेतले, देशी गुळ आहे, अशी चौरसमध्ये आहे, टाकून देतो। मी 1 वाटी पाणी घेतो। 1 वाटीमध्ये थोडंसं पाणी कमी आहे, आपल्या अंदाजाने जेवढं गुळचं पाणी बनवायचं त्या हिशोबाने बनवा। जेवढं ड्रायफ्रूट आहे, जेवढं तुमच्याकडे जे सामग्री असेल ना त्या हिशोबाने गुळचं हे बनवायचं आपल्याला मिश्रण। आता चांगलं याला वितळून घेऊया। गुळला आपल्याला जास्त शिजवायचं नाही आहे, खाली त्याचं असं पाणी करून घ्यायचं आपल्याला। हे बघा, गुळचं छान पाणी झालंय, चांगलं वितळलं आहे। आता आपल्याला याचा काय पाक नाही करायचं आहे, आपलं ऑलरेडी झालं आहे। आता हे आपण उतारून ठेवूया। आता जे आपण वस्तू का घेतले ते सगळे आपण थोडं थोडं करून भाजून घेऊया। आता मी ही डाळ घेतली आहे चण्याची, म्हणजे आपली हे तयार डाळ आहे, आपण चटणी बनवतो ना, याला खोबऱ्याची चटणी बनवतो आपण इडली डोशाला, ती डाळ आहे। याचे चणे असते ना, ते चण्याचे पण तुम्ही याला सत्तू म्हणतात। तर हे डाळची मी डाळू बनवते, दालिया बोलतात, दालिया। याला पण आपण भाजून घेऊया। 1 कप घेतला, तुमच्याकडे जेवढे साहित्य असेल त्या हिशोबाने घ्यायचं, याचं काय प्रमाण नाही आहे, जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं बनवू शकतो। म्हणलं देवाला पण निवेद्य दाखवायला होईल आणि खायला पण भेटेल। आणि आता गरबा खेळायला जातात, सकाळच्याने 1-2 लाडू खाल्ले ना दिवसभर एनर्जी असते, रात्रीचे दांडे खेळायला पण मजा येणार, एनर्जी लूज नाही होणार। जास्त नाही भाजायचे आपल्याला, फक्त हलका हलका भाजून घ्यायचं आहे आपल्याला। तुम्हाला माझी रेसिपी आवडते की नाही लाईक करा, शेअर करा, आणि कुठल्या गावातनं बोलतात ते कमेंटमध्ये सांगा मला, आणि कुठून बघतात तुम्ही ते सांगा आणि कमेंट करत जा। हे बघा, डाळ चांगली भाजून झाली आहे। आता आपण काढून घेऊया। आता मी 1 कप मखाना घेते, मखाना पण भाजून घेऊया। थोडंसं घी टाकूया। आता आपलं सगळं साहित्य थोडं थोडं घी टाकून भाजून घ्यायचं आहे आपल्याला। गरमी होते खूप, मी थोडीशी पॅनिक होऊन जाते। याला पण छान भाजून घेऊया आपण, असे कुरकुरीत भाजायचे, एकदम असे तुटले पाहिजे। मखाना भाजून झाले तर मखाना काढून घेऊया। आता मखाना भाजून झालाय आपला, काढून घेतलंय। आता आपण टाकूया याच्यात थोडंसं घी। बदाम भाजून घेते आता, थोडंसं घी टाकलंय मी, त्याच बदाममध्ये आपण काजू टाकूया। हे लगेच भाजता येतात, जास्त टाइम नाही लागत। माझ्याकडे थोडंसं अक्रोड होतं, ते पण टाकून देते मी। तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट असेल ते टाकू शकता।
थोडेसे पिस्ता आहे ते पण टाकते. गॅस बारीक ठेवायचा आणि मग भाजायचा. 4 इलायची घेतली. इलायची मध्ये अडकून गेले मी, सॉरी. 4 इलायची घेतली आणि 4 मिऱ्या घेतल्या, 4 ते 5. वेलची पण बोलतात, इलायची पण बोलतात. आमच्याकडे इलायची म्हणतात, आपण इकडे मराठीमध्ये वेलची बोलतात, वेलची. आता हे आपलं भाजून झालंय. आता हे काढून घेते मी. जास्त टाइम नाही लागत याला भाजायला. मध्ये मध्ये अडकते ते, मला माफ करा, सॉरी. आपण सगळ्यात पहिले डाळ वाटूया. याला सत्तू म्हणतात. अशी डाळ वाटून घेतली ना, डाळ्या सत्तू बोलतात त्याला. चणे येतात त्याची डाळ निघते. आता आपण एका परातमध्ये काढून घेऊया. आता मखाना पण वाटून घेऊया. ही वाटल्यानंतर लगेच हे वाटून घेऊया. मखाना पण वाटून झालेत. आता एकत्र टाकून देऊया सगळं. आता हे सगळे ड्रायफ्रूट आहेत ते पण वाटून देऊया. असं आहे बघा, असं जाळं ठेवलंय मी. हे पण याच्यातच बसून घेऊया. आता हे थोडेसे बीज घेतले ते पण टाकते याच्यात. पॉपकॉर्न काय बोलतात, टरबूजच्या बिया, ते मिक्स करून देते. खोबरं मिक्स करून देते. सगळे जीव करून घेऊया. याच्यातच ओतून देते, कालवायला पण बरं पडेल. जे पाणी आपण बनवलेलं ना गुळाचं, ते पाणी ओतूया याच्यात. लागता लागता चाळून घेते मी आणि काढूया. थोडंसं परत टाकूया. गरम आहेत असं, हाताने चोरून घेऊया.
गुळचं पाणी गरम होतं ना, थंड नाही झालं ते अजून. व्यवस्थित बघा असं जमलं पाहिजे तेवढं आपल्याला पाणी टाकायचं आहे, नंतर कडक होऊन जातील. आपण आता लाडू बांधायला घेऊया. रेडी झालेत. हे बघा किती सुंदर झालेत, एकदम एका साईजचेच आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 लाडू झालेत. सत्तूचे लाडू येते, सत्तूचे. तुम्हाला आवडले असतील नक्की तर लाईक शेअर सबस्क्राईबर करा आणि कमेंटमध्ये सांगा त्याच्यात काय कमी आहे का जास्त आहे. कमेंट करून सांगा मला, म्हणजे मला पण कळेल मी बरोबर बनवलं की नाही. तुमचे पण विचार मला सांगत जा. थँक्यू.